नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण जर एक फळबाग उत्पादक असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं असेल की पीक विमा याबाबत आपण एक नवीन जी-आर आलेला आहे आणि या जी-आर नुसार आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये कोणकोणते पीक असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, आंबा असेल किंवा इत्यादी जे पिके असतील त्या पिकाबाबत जो पीक विमा आहे तो पीक विमा हा यामध्ये कोणकोणते शेतकरी अर्ज करू शकतात, कोणकोणते शेतकरी पात्रता आहेत यामध्ये आपण जी-आरच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेचा एक राज्य सरकार सन 2026 आणि 27 साठी एका वर्षाच्या कालावधीसाठी मूग बहार आणि आंबिया बहार अधिक सूची फळ विभागासाठी एक हा जी-आर आलेला आहे. आणि या जी-आरनुसार आपण बघणार आहोत त्यामध्ये कृषी क्षेत्राच्या उत्पादनासाठी वाढीव फळ पीक उत्पादन सहभाग आहे. त्यामध्ये जे फळ पिकांचे अधिक असतील त्यामध्ये चांगले उत्पादन मिळते. मात्र फळ पिकामुळे अपेक्षित असलेले उत्पादन न झाल्यास किंवा येणाऱ्या तोटा मोठा असतो. त्यासाठी ही बाब एक विचार करून फळ विभागासाठी हवामान एक धोक्याचा पासून विमा संरक्षण दिलं जात आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल त्या ठिकाणी कोणकोणते फळ जे आहेत फळपिके आहेत ते याच्यात समाविष्ट केलेले आहे. त्यामध्ये पूर्णरंजितमध्ये हवामान आधारित पीक विमा योजना, मोहू बहारमध्ये संत्रा असेल, मोसंबी असेल, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्षे, हळद व अंजीर या 10 पिकांसाठी 27 जिल्ह्यांसाठी, तसेच आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ आणि सुपारी 12 पिकापैकी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा एक घटक धरून राबविण्यात येणाऱ्या शासनाचा एक विचारपूर्वक हा केलेला आहे. यामध्ये शासनाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे यामध्ये आपण बघितलंय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित त्या हवामान आधारित फळ पीक असेल विमा योजना असेल सन 2026 ते 2027 यात एका वर्षासाठी मूग बहार, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू यासाठी हळद हळद अंजीर आणि 10 पिकांसाठी मसाला पिकांसाठी आंबिया बहारसाठी संत्रा असेल, मोसंबी इत्यादी जे पीक आहे त्यामध्ये वर्षाचा म्हणजे सन 2026 एका वर्षासाठी निर्धारित हवामान असेल त्यात लागू करण्याची योजना यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहेत. यामध्ये महत्त्वाचे जे उद्दिष्ट काय आहे त्यामध्ये आपण बघितलं असेल. महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल तर त्यामध्ये आपण बघितलं असेल कोणत्याही धोका आपल्याला कव्हर केला जाणार आहे. त्यामध्ये योजनेच्या खालीलप्रमाणे समाविष्ट आहे. त्यामध्ये कमी पाऊस असेल, पावसाचा खंड असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी पावसामुळे गारपीट, जोरदार पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता आणि जोखीममध्ये फळबागासाठी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आता महत्त्वाचा जो नियम लावलेला आहे त्यामध्ये यावेळी शासनाचा काही महत्त्वाचे बदल आहे. त्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वे असतील म्हणजे DCS या पिकाची एक नोंदणी असणं बंधनकारक आहे. आपलं ॲग्री स्टॉक असेल त्या ॲग्री स्टॉकवरती ID असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फळबागाचे GOG ट्रॅकिंग असेल त्या आपल्याला करावे लागणार आहेत. आधार कार्ड, बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल की केंद्र शासनाचा ज्यांचा विमा हप्ता अनुदान 30% पर्यंत मर्यादित केला जातोय त्या ठिकाणी 30% विमा हा राज्य शासन शेतकरी यांना स्वीकारला कर प्राप्त करावा लागतोय. त्यामध्ये आपण बघितलं असेल 30%, 35% आणि 5% हा विमा दायित्याने राज्य शासनाचा एक स्वीकारला जातोय. त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल की आता यामध्ये कोकण विभाग असेल 10 गुंठेपेक्षा जो श्रम आहे म्हणजे फळबाग आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभाग 10 गुंठे क्षेत्र आहेत किंवा एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत हा विमा मिळू शकतो. यामध्ये नुकसान किती मिळेल त्यामध्ये आपण बघितलं असेल उदाहरण बघितलं आहे संत्रा यामध्ये आपण द्राक्षे, डाळिंब यामध्ये 2 वर्षासाठी याचे हे आहे. संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू 3 वर्ष, अंजीर
उत्पादनाचं वय आणि वर्ष यामध्ये आपल्याला बघत आहे. त्यामध्ये चिकू, काजू, बदाम, सुपारी यांचे 7 वर्ष. जिओ टॅकेनमध्ये छायाचित्र आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल. आता यामध्ये प्रति हेक्टर आपल्याला किती विमा मिळतोय या ठिकाणी आपण बघूयात. संत्रा असेल, संत्र्यामध्ये बघितलं असेल कमी पाऊस असेल तर 15 जून ते 15 जुलैपर्यंत 1 लाख रुपयेपर्यंत आपल्याला हा विमा दिला जातो आहे. त्यामध्ये पावसाचा जर खंड पडला म्हणजे पाऊस पडला नाही त्या ठिकाणी 16 जुलै ते 15 ऑगस्ट त्या ठिकाणी आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये आपल्याला मोसंबी कमी पाऊस असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 लाखाचा दिलं जातं आहे. डाळिंब असेल, डाळिंबासाठी 1,60,000 रुपये. द्राक्षासाठी बघितलं आहे आपण त्या ठिकाणी आपल्याला 70,000 रुपये आहे. आणि चिकू यामध्ये विमा आणि त्यामध्ये आर्द्रता जास्त असेल ते 70,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल पावसाचा काळ असेल त्याचे आपण हे बघूयात किती कालावधीपर्यंत आपण हे आहे. हा GR आपल्याला आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती जॉईन केलं नसेल तर इथं आपण पूर्ण GR दिला जाईल. तर यामध्ये आपण बघितलं असेल या पीक विम्याचं संत्र्यासाठी बघितलं असेल त्या 7 जून ते नोव्हेंबर म्हणजे आपल्याला यामध्ये आपल्याला तिन्ही तारीख पण जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत आपण हे पूर्ण माहिती किंवा ह्या पिकामध्ये तुमचे नुकसान झाले तर त्यामध्ये तुम्हाला अनुदान दाखवले आहे. आंबा असेल, अवकाळी पाऊस असेल त्यामध्ये आपल्याला 1,70,000. कमी तापमान, जास्त पाऊस, जास्त वेगाचा पाऊस, गारपीटसाठी 1 जानेवारी ते 1 मेपर्यंत 57,000 रुपये आहे. त्यामध्ये स्ट्रॉबेरी, पपया हे सर्व पिकांचे अनुदान आपल्याला दिलेलं आहे. आणि शेवट बघितलं वेगाचा पाऊस असेल, जास्त तापमान असेल, पाऊस जास्त आर्द्रता असेल, कमी असेल, गारपीट असेल, गारपीटसाठी 33,000 रुपये. आणि यामध्ये 1 नोव्हेंबर ते 31 मेपर्यंत आपल्याला 1 लाख रुपये हे देण्याचं ठरवलं आहे. आता GRच्या माध्यमातून पूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. आता कोणकोणत्या विम्याच्या कंपन्या राबवणार आहेत त्यासाठी आपण थोडक्यात माहिती बघूयात. पण हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओत दिलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल बजाज ॲलोस इंटरनॅशनल जर फायनान्स असेल, भारतीय कृषी कंपनी असेल, इको टेक्नॉलॉजी जर्नल इन्शुरन्स कंपनी असेल, जास्त जिल्ह्याच्या कंपन्या ज्या आपल्या कार्यालय CNC सेंटरमध्ये आपण तपासू शकता. अर्ज कुठे भरायचा आहे त्यामध्ये आपण शेतकरी माध्यमातून अर्ज करू शकता, CNC सेंटरच्या माध्यमातून पण अर्ज करू शकतात. जर आपली ही माहिती उपयुक्त वाटली असेल, आपले फळबाग उद्योग असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशा सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.